तुम्ही या ठिकाणी अष्टविनायकची आरास केलेली आहे, काय नेमकं सांगाल? किती दिवस तयारी करावी लागली, कल्पना कशी सुचली, किती वर्षांची परंपरा आहे? आमची परंपरा तर तशी आता 15-16 वर्षापासून आता मोठ्या प्रमाणात बसवतो आहे. बाकी बालपणापासून आम्ही गणपती बसवतो. आणि डोक्यात यावर्षी असं आलं की गणपतीची महती जी आहे आपली जागतिक महती किती प्रमाणात हे झालेली आहे ते दाखवण्यासाठी प्रयत्न केला. तर जागतिक गणपती पण आम्ही त्याच्यात दाखवले आहेत आणि ग्लोबल गणपती दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून लोकल ते जागतिक प्रमाणात कसं गणपतीचा एक हे झालेलं आहे, प्रसार झालेला आहे. ते दाखवण्यासाठी आम्ही पहिले अष्टविनायक शाडू मातीवर बनवलंय आणि बाकी थायलंड, USA, इंडोनेशिया वगैरे ते गणपती पण कसे आहेत ते पण दाखवण्याचा या आरासमधून प्रयत्न केलेला आहे. साधारणतः किती किलो शाडू माती लागली किंवा याच्या मागे तुम्ही अष्टविनायकच का निवडलं, काय कन्सेप्ट होती? आणि अष्टविनायकाचं आपण बालपणापासून ऐकत आलोय किंवा अष्टविनायकाची महती कशी आहे, त्याची सेवाभाव केल्याने लोकांना कसा त्याचा फायदा होतो किंवा त्या अनुभव येतात प्रत्येक लोकांचे, त्याच्यासाठी अष्टविनायक बनवले. आणि अष्टविनायकाचे गणपती बनवण्यासाठी मला जवळपास 30 ते 40 किलोची शाडू माती लागली आणि त्याचं प्रॉपर जसं ते गवत वगैरे लावून त्याच्यावरती लेप देऊन मग ते शेप दिलेत त्याला. एक एक मूर्तीला जवळपास 4-5 तास हात फिरवावा लागत जायचा, कारण शाडू मातीचा शेप लवकर येत नाही, जशी ती फिनिशिंग यायला पाहिजे ती येत नाही. त्याच्यासाठी एक एक मूर्तीला जवळपास 4 ते 5 तास लागलेत बनवायला. नोकरी आणि बिझनेस सगळं सांभाळून तुम्ही कशा पद्धतीने करतात? त्यात वेळ काढायला लागतो. वेळ तर काही मिळत नाही, कारण ऑफिसच्या टायमिंग मध्ये आपण काहीच करू शकत नाही. सकाळचा 10 वाजेपर्यंतचा टायमिंग आणि रात्री नंतर मग जेव्हा वेळ मिळेल त्या प्रमाणात तयारी करायला लागायची त्याची. आज आपण इथं बघतोय की एका कुशल कलाकाराप्रमाणे तुम्ही साकारलेले आहेत, ते कशा पद्धतीने झालंय नेमकं? ऍक्च्युली आमच्या गुण म्हणजे असं चित्रकलेचे गुण आहेत आमच्या आर्टिस्ट फॅमिली आमच्याकडची, तर ते जेनेटिक आहे. याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला हाताने करून बघण्याची हे आहे, म्हणून मग त्या उद्देशाने आम्ही गणपती घरीच बनवण्याचा प्रयत्न केला शाडू मातीची. आणि आता दरवर्षी तुम्ही हे देखावा करतात, त्यानंतर त्याचं काय विसर्जन करून टाकतात की इतकं सुंदर केलेल्याचं तुम्ही काय करतात? बऱ्याच वेळेचं विसर्जनच करतो किंवा काही लोक जे असतात आमच्याकडनं सांगितलं की बाबा आम्हाला डेकोरेशन पाहिजे, तर मग आम्ही त्यांना ते देऊन देतो किंवा रियूज होईल त्या गोष्टीचा त्यासाठी.